जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 15वा. टाकळगावचे गोविंदबुवा टाकळीकर हे एक हरिदासबुवा होते. ते गावोगावी फिरून कीर्तन करत. एक दिवस कीर्तन गजर करायला ते शेगावला आले आणि शंकराच्या एका पुरातन मंदिरात उतरले. हे मंदिर मोट्याचे मंदिर म्हणून ओळखले जात होते, कारण याचा जीर्णोद्धार मोटे नावाच्या एका श्रीमंत भाविक सावकारांनी केला होता. गोविंदबुवांनी प्रवासासाठी एक घोडा ठेवला होता. हा घोडा अतिशय द्वाड होता. कोणालाही लाथा मारत असे. समोरून कोणी येताच त्याला कुत्र्यासारखे चावत असे. रात्रंदिवस खिंकाळत असे. कधी चराटे तोडून जंगलात पळून जात असे. क्षणभरही स्थिर राहत नसे. अशा सगळ्या प्रकारच्या वाईट खोड्या त्या घोड्याच्या ठायी होत्या. खरे तर घोड्याला बांधण्यासाठी गोविंदबुवांनी लोखंडाच्या साखळ्या केल्या होत्या, पण त्या दिवशी शेगावला येताना घोड्याच्या साखळ्या ते टाकळीतच विसरले. मग रात्री मोठ्याच्या मंदिरात गोविंदबुवांनी घोडा चराटाने कसाबसा बांधला आणि जाऊन झोपले. पण गोविंदबुवांच्या मनात आपल्या द्वाड घोड्याबद्दल धास्ती होती, म्हणून ते वरचेवर उठून घोड्याला पाहून येत. रात्रीचा 2 प्रहर झाला. बाहेर किर्र काळोख होता. वृक्षांवर घुबडांचे घुतकार होत होते. वटवागळे भक्ष्य शोधत होती. पिंगळे वृक्षांवर बसून आवाज करत होते. रस्त्यावर एकही माणूस नव्हता. जिकडे तिकडे सामसूम होती. अशा त्या घनदाट काळोख्या रात्री पुण्यपुरुष श्री गजानन महाराज घोडा बांधलेल्या ठिकाणी आले आणि घोड्याच्या 4 पायांच्या मध्ये निजले. मुखाने सतत गण गण गणात बोते हे भजन चालले होते. या सांकेतिक भजनाचा अर्थ समजण्यास सामान्य जनता असमर्थ होती. गजानन स्वामींच्या भजनाविषयी शेगावात 2 मते होती. काहींच्या मते गजानन स्वामी गिण गिण गिणात बोते असे म्हणत, तर काहींच्या मते गणी गण गणात बोते असे म्हणत. या सूत्ररूपी भजनाचा अर्थ असा असू शकतो की गण म्हणजे जीवात्मा ब्रह्माहून वेगळा नाही. गजानन स्वामी गण गण गणात बोते या भजनानंदात मग्न होऊन घोड्याच्या 4 पायांमध्ये निजल्यानंतर घोडा एकदम शांत झाला. जसे काही गजानन स्वामींच्या भजनरूपी साखळीने त्याला बांधून टाकले होते. खूप वेळ झाला घोड्याचा आवाज आला नाही, म्हणून धास्तावलेले गोविंदबुवा घोडा बांधलेल्या ठिकाणी पाहायला आले. घोडा आपल्या जागी शांत उभा आहे हे बघून त्यांना अतिशय नवल वाटले. ते स्वतःशीच विचार करू लागले की आज हा काय चमत्कार झाला. का घोड्याला काही आजार झाला आहे म्हणून हा शांत उभा आहे? कारण आजपर्यंत याला असा शांत उभा राहिलेला कधी बघितला नाही. घोड्याजवळ जाताच गोविंदबुवांना घोड्याच्या 4 पायांमध्ये निजलेली एक व्यक्ती दिसली. जवळ जाऊन निरखून बघितले असता त्यांच्या लक्षात आले की ती व्यक्ती म्हणजे कैवल्यदानी श्री गजानन महाराज आहेत. तेव्हा घोड्याच्या शांतपणाचे रहस्य त्यांना उलगडले. तो द्वाड घोडा गजानन स्वामींच्या सहवासामुळेच शांत झाला होता. जेथे कस्तुरी असते तेथे दुर्गंधाला थारा नसतो. गोविंदबुवांच्या मनात अष्टभाव दाटले. त्यांनी गजानन स्वामींच्या पायावर अत्यादराने डोके ठेवले. ते मुखाने गजानन स्वामींचे स्तवन करू लागले की हे दयाघना, आपण विघ्नहर्ता आहात याचा आज प्रत्यय आला. ह्या घोड्याच्या खोड्या अचाट आहेत. चालता चालता मध्येच उडी मारतो. क्षणाक्षणाला दुगण्या झाडतो. मी पार कंटाळून गेलो होतो, म्हणून बाजारात विकायला गेलो. फुकटही द्यायला तयार होतो, पण कोणी घेईना. अशा घोड्यावर आपण दया केलीत हे फार बरे झाले. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे गरीब असायला हवे. धनगराच्या घरात वाघाचे काय काम? मग गजानन स्वामींनी घोड्याला उपदेश केला की गड्या, आता इथून सगळ्या खोड्या सोडून दे. तू भगवान शंकरासमोर उभा आहेस याचा काही विचार कर. नेहमी बैलाप्रमाणे गरीब वागावे. कोणालाही त्रास देऊ नये. त्या दिवसानंतर घोडे गरीब झाले.
दुसऱ्या दिवशी गोविंदबुवा आपल्या घोड्यावर बसून गजानन स्वामींच्या दर्शनाला मळ्यात आले. गोविंदबुवांचा द्वार घोडा सगळ्या शेगावला माहीत होता. लोक त्याला घाबरत असत. घोडा मळ्यात आलेला पाहून मळ्यातले लोक गोविंदबुवांना म्हणाले, "ही पिढा घेऊन इथे कशाला आलात? मळ्यात बायका मुले आहेत. तुमचा घोडा सहज कोणाचाही घात करेल." त्यावर गोविंदबुवा म्हणाले, "तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण काल रात्री माझ्या घोड्याला गजानन स्वामींनी शहाणे केले. त्यानंतर त्याने खोड्या सोडून दिल्या आहेत. आता त्याला घाबरायचे काही कारण नाही." मग गोविंदबुवांनी घोड्याला चिंचेच्या झाडाखाली चराट न बांधताच उभा केला. तेथे तो एक प्रहर उभा राहिला. मळ्यात कोवळा भाजीपाला होता, परंतु घोड्याने त्याला एकदाही तोंड लावले नाही. संतांच्या प्रभावाने पशुही त्यांच्या आज्ञेत राहतात. शेगावी रोज नवी यात्रा येईल. लोक मनात काही ना काही हेतू धरून येत. एकदा बाळापूरचे 2 गृहस्थ वारीसाठी शेगावला आले. मनात काहीतरी हेतू धरून ते गजानन महाराजांच्या दर्शनाला निघाले. वाटेत त्यांनी आपापसात ठरवले की आपल्या मनातला हेतू पूर्ण झाला की पुढच्या शेगाव वारीला आपण महाराजांना सुका गांजा अर्पण करू. लोक पेढे बर्फी आणतात, तसा आपण गांजा नेऊ. आत्ताच धोतराला गाठ बांधून ठेवू, नाहीतर विसरायला होईल. नंतर काही काळाने ते परत वारीसाठी शेगावला आले. ते दोघे गजानन स्वामींच्या दर्शनाला आले, पण नवस बोलल्याप्रमाणे गांजा आणायला विसरले. गजानन स्वामींच्या पायावर डोके ठेवताना त्यांना त्याची आठवण झाली. तेव्हा त्यांनी मनात ठरवले की आता पुढच्या वारीला आपण दुप्पट गांजा आणू. पुढच्या वारीत परत तेच झाले. परत गांजा आणायला विसरले. हात जोडून गजानन स्वामींसमोर बसले, तरीही आपण बोललेल्या नवसाची त्यांना आठवण राहिली नाही. तेव्हा गजानन स्वामी भास्करला म्हणाले, "जगाची कशी रीत आहे पहा. धोतराला गाठ मारून सुद्धा जिन्नस आणायला विसरतात. हे दोघे जातीने ब्राह्मण असून सुद्धा खोटे बोलतात. ब्राह्मणांनी कधी खोटे बोलू नये हे तत्व पाळत नाहीत. या दोघांनी आपला धर्म सोडला, आचार विचार बदलला. बेटे मनात नवस बोलतात आणि हात हलवत येथे येतात. अशाने काय यांच्या मनातले मनोरथ पूर्ण होणार आहेत? चित्त निर्मळ असावे, बोलण्यात मेळ असावा, तरच तो घननिळी कृपा करेल." गजानन स्वामींचे हे बोलणे ऐकून ते दोघे आश्चर्यचकित झाले. त्यांच्या लक्षात आले की आपण रस्त्यात जो नवस बोलला तो या जगतचक्षु गजाननाने अंतर्ज्ञानाने जाणला. चला आता तरी गावात जाऊन गांजा घेऊन येऊ, असे मनात म्हणून ते दोघे गावात जायला निघाले. त्यांच्या मनातला विचार अंतर्ज्ञानाने ओळखून गजानन स्वामी त्यांना म्हणाले, "आता शिळ्या कढीला ऊत का आणता आहात? मी काही गांजासाठी हापापलेलो नाही. तेव्हा आता गांजा आणण्यासाठी पेठेत जाऊ नका. त्याचा आता काही उपयोग नाही. पण ही खूणगाठ लक्षात ठेवा की नेहमी बोलण्यात मेळ ठेवावा. परमार्थात जराही खोटे बोलू नये. लबाडाची इच्छापूर्ती होत नाही. आता तुमचे काम झाल्यावर मर्जी असल्यास गांजा आणा. पुढच्या आठवड्यात तुमचे काम उत्तमपणे होईल. तरीही येथे येण्याचा नेम चुकवू नका. येथील 5 वाऱ्या करा. कारण ज्याच्या कृपेने कुबेर धनवान झाला, तो मृडाधिपती कर्पूर गौर इथे स्थिर आहे. जा त्याला नमस्कार करा." गजानन स्वामींचा हा उपदेश मनात साठवून त्या दोघांनी गजानन स्वामींना मनोभावे वंदन केले. नंतर शिवाचे दर्शन घेऊन ते बाळापूरला परत गेले. गजानन महाराजांच्या आशीर्वादानुसार पुढच्याच आठवड्यात त्यांचे काम फत्ते झाले. त्यानंतरच्या शेगाव वारीला ते न विसरता गांजा घेऊन आले. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.